म्हणोने करा करा रे क्षीरापती, नटा नटा कीर्तन वृत्ती, ते नर मोक्षा ते पावती, ऐसे बोलती सुरवर. हे 24 मूर्तीचे उद्धरण, शिव सहस्रनामासी गहन, हेचे हरी हरीचे चिंतन. विश्ववंद्य हे मूर्ती ते, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर 188 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्स परापार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. अर्थात सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनंच होते महाराज. 2 प्रकारची भक्ती शास्त्रकार सांगतात. एक अनानी भक्ती आणि एक अनन्य भक्ती. अनानी म्हणजे कंडिशनल आहे. तुम्ही आम्ही जी करतो ती अनानी भक्ती आहे महाराज. काहीतरी मागणं आमचं असतं, त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही भक्ती करायला जातो किंवा भक्ती करत असताना कुठल्या तरी फळाची अपेक्षा घेऊन जातो की देवा मी भंडाऱ्याचं जेवण देईल, महाप्रसादाची पंगत मी घेईल, पण मुलाला बिना डोनेशनचं मेडिकलला प्रवेश मिळू दे. अरे लबाडा, 5 लाखाचं वाचवण्याकरता 50,000च्या पंक्तीमध्ये भागवायला बघतो. तो इतका खुडा नाही महाराज. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. कुठल्या भावानं तुम्ही त्या ठिकाणी समर्पण भाव ठेवता आहेत का नाही, का स्वार्थ वृत्ती आहे, हे तो जाणतो महाराज. अंतर्यामी आहे तो. म्हणून त्याला जे आवडतं ते आम्हाला देता आलं पाहिजे. आणि मग भगवंताला आवडते अनन्य भक्ती. न अन्य तिच्या नावामध्येच आहे महाराज, की दुसरं कशामध्येही जीवानं रममान होता कामा नये. इंद्रियांचे व्यवहार आहे. कर्मेंद्रिय सुखे करती कर्मे असे की जे का वर्णविषयके भागा आली. नशिबाला जे आलेलं आहे ते कर्म ते इंद्रिय करणार आहेत. त्या ठिकाणी आसक्ती नको आहे. होऊ घातलेल्या कर्माशी आसक्ती नको आहे महाराज. अगदी सहजपणे ते कर्म होऊन जावं, त्या फळाची कधी अपेक्षा करायची नाही. निस्पृहपणे निस्वार्थपणे केलेली भक्ती भगवंताला आवडते. अशा अनन्य भावानं जो भगवंताच्या ठिकाणी शरण जातो, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां मग योगक्षेमं वहाम्यम. उगाउगी मदतीला येत नाही भगवंत, किंवा उगाउगी भरभरून देत नाही. अहो, प्रापंचिक सुखाशी आम्ही फारकत घेतली तरच ते सुख पायाशी लोढण घेतात महाराज. कारण त्यांचा नियम आहे, तुम्ही जितकं पाठलाग कराल तितकी ती सुख पुढे पडत असतात. एकदा पाठलाग सोडून द्या, ते जागेवर थांबतात महाराज. व्हेन यू स्टॉप चेसिंग इट विल स्टॉप रनिंग. ते पळायचं, पुढे जायचंच धावतं. व्यक्ती असो, याला व्यक्ती अपवाद नाही, पैसाही अपवाद नाही. एखाद्या व्यक्तीच्या मागं, पैशाच्या मागं तुम्ही धावताय तोपर्यंत ते पुढे धावताय, तुम्ही मागं धावत राहता. ज्या दिवशी तुम्ही धावायचं थांबवाल त्या दिवशी ती व्यक्ती, तो पैसा, ती वस्तू त्या जागेत स्थिर होते, थांबते महाराज. ती तुमची वाट पाहते त्या ठिकाणी. म्हणून निसंग होता आलं पाहिजे. त्यागी वृत्ती चित्ताच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला पाहिजे महाराज. म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती आमची अनन्य असावी लागते. अनानी भक्तीनं फक्त प्रापंचिक सुखाची, भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते महाराज.
अशा प्रकारची भक्ती भगवंताला आवडत नाही. आमची गोचिड भक्ती आहे, गोचिड भक्ती. गोचिडा आवडे म्हशी, पण गोचिड नावडे तीशी. गोचिडाला म्हैस आवडते, हो, स्थिर राहते, किती रक्त पिलं तरी निवांत पिऊ देते कासाला लागून. गोचिडाला आवड आहे म्हशीची, पण म्हशीला गोचिड आवडतं का? नाही, तिला ती उपद्रवी आहेच महाराज, रक्त शोषण करताय, तिला त्रासाचंच आहे ते. तसं आम्ही जी भक्ती करतो ही भगवंताला त्रास देणारी भक्ती आहे. भगवंताला आवडते ती भक्ती आम्हाला करता आली पाहिजे. आणि भगवंताला अनन्य भक्तीच आवडते. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. शरीर संबंधाने येणाऱ्या सगळ्या सुखाची, सगळ्या नात्यांची आम्हाला फारकत घेता आली पाहिजे महाराज. निसंग होता आलं पाहिजे. आणि एकदा ती निसंग वृत्ती आमच्या ठिकाणी जोपासली गेली, सर्व संघाचा सर्वार्थानं त्याग झाला, फक्त आणि फक्त भगवंतच आमचा विषय राहिला, की मग निर्वाणे गोविंद असे मागे पुढे. मग तो आमच्या मागं पुढे राहतो. काहीच साकडे पडू ने दे. कशाचीच कमतरता पडू देत नाही महाराज. इच्छा नसताना सुद्धा प्रापंचिक सुख तुम्हाला तो भरभरून देत असतो. इहलोकी सुखी ठेवतो यात नवल नाही, परलोकी सुद्धा भगवंत त्याची काळजी घेत असतो. कारण स्वीकार केलेला आहे, अंगीकार केलेला आहे. नवरदेवाने नवरीचा जसा अंगीकार केला असता, तिच्या सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार तो होत असतो. प्रत्येक वेळी प्रत्येक मोडावर तो तिच्या संग असतो, तिच्या सोबत असतो महाराज. तिला काय हवं नको त्याची पूर्तता करण्यामध्येच तो धन्यता मानत असतो, कारण अंगीकार त्यानं केला असतो. तसं भक्तांचं कार्य करण्यामध्ये भगवंताला सुद्धा आनंद होत असतो महाराज. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. त्याचं कार्य सुरू होतं त्या क्षणापासून. ज्या क्षणी तुम्ही समर्पित भावानं भगवंताकडे जातात, त्या क्षणापासून योगक्षेमं वहाम्यहम. सर्व इच्छित वस्तू त्याला प्राप्त करून देण्याचं काम भगवंत म्हणतात मी करतो. नुसतं प्राप्त करून देत नाही, ते त्याच्या ठिकाणी टिकवून ठेवण्याचं कार्यसुद्धा मीच करत असतो भगवंत म्हणतात. म्हणून सर्वश्रेष्ठ अशा या परमात्म्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आमची भक्तीसुद्धा अनन्य भक्तीच असावी लागते महाराज. अनन्य भक्तीनंच भगवंताची प्राप्ती होत असते. अनानी भक्ती नको आहे तिथं. हां, भौतिक सुख, प्रापंचिक सुख त्या ठिकाणी नवसाला पावणं, बाकीच्या इतर देवदेवतांच्या ठिकाणी ती भक्ती चालते, पण भगवंताच्या ठिकाणी फक्त आणि फक्त अनन्य भक्ती चालते. अनन्य भावे जो शरण गेला आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी भगवंत म्हणतात मी स्वतः घेत असतो. योगक्षेमं वहाम्यहम. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आपण चिंतेला मागे, की कुणीच मदतीला येत नाही, स्वतःचंही बळ जेव्हा पुरत नाही त्यावेळेस पदरही सोडून दिला आणि कृष्णा म्हणून हाक मारली. भगवंताला वस्त्र होऊन त्या ठिकाणी हजर व्हावं लागलं महाराज. सारी थी या नारी थी, नारी के बीच साडी थी क्या सारी के बीच ना. द्रौपदीमध्ये साडी होती का साडीमध्ये द्रौपदी होती. त्या राजसभेमध्ये सगळे चक्रावून गेले महाराज. कृपाच करून टाकतो. योगक्षेमं वहाम्यहम. फक्त भाव अनन्य पाहिजे. जोपर्यंत अहमभाव आहे, मी करू शकतो, मी वृत्ती आहे. द्रौपदीच्या ठिकाणी तोच अहमभाव होता, की राजा आहे, शास्त्र असला, राजा असला तरी तो शास्त्र आहे. 5 पती आहेत, धर्माचे धडे देणारे द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, सर्वांमध्ये वरिष्ठ पितामह भीष्म आहेत. हे सगळे प्रकार तिथे थांबतील
पण हे कुणीच थांबवले नाही. मी स्वतः समर्थ आहे म्हणून पदर जोरानं ओढून ठेवली. दुःशासन होता महाराज. सर्व स्वतःचं स्वबळ सुद्धा जेव्हा कमी पडलं तेव्हा पदर फेकून दिला आणि कृष्णा म्हणून वर हात केले. कृष्णा म्हणून हाक मारल्याबरोबर भगवंताला हजर व्हावं लागलं. क्र उच्चारताबरोबर श्न म्हणायच्या आत भगवंत त्या ठिकाणी हजर झाले. अहो तिथंच होते ती. भगवंत सांगतात द्रौपदी मी तिथंच होतो. मग तिथंच होता तर वेळ का सखया लावीला. ते म्हणलं वेळ लावायचा प्रश्नच नाही. तू धावा केला नाही. माझं एक तत्व आहे, हाक मारल्याशिवाय मी धावून जात नाही. आणि भगवंताचं तत्व आहे ते. घेशी तेव्हा देशी. पुकार केल्याशिवाय होकार नाही त्याच्या ठिकाणी. आणि एकदा होकार दिला भगवंताने, एकदा का अंगीकार केला जीवाचा, की मग सर्व अर्थानं तो त्याचाच त्या भक्ताचा होऊन जातो महाराज. असे भक्ताची घरी न कामे न सांगता करी. कुठलंच काम त्याला सांगण्याची गरज पडत नाही. चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण करावं. तुकोबारायांच्या पत्नीचा जिजाईच्या पायातला काटा भगवंताने काढावा. सज्जन कसाया विको लागे मास माड्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. काय कामं केले नाही महाराज. सतत भक्तांच्या घरी असतो. फक्त त्याचं होऊन राहता आलं पाहिजे महाराज. एकदा त्याचं होऊन राहिलं की सगळं मिटलं. मग त्या ठिकाणी योगक्षेमम वहम्यम ब्रीद आहे भगवंताचं. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 188 ओळीमध्ये म्हणतात, अर्जुना तया परी सूतला ऐसा हे शरीरी म्हणून पुरुष अवधारी मनी पेजयते. अर्थात अर्जुना त्याप्रमाणे, हे अर्जुना, तो राजा जसा झोपला की ते सगळे व्यवहार चालू राहतात, तसा तो शरीरात निजल्यासारखा स्वस्थ आहे. कुठल्याच याच्यामध्ये तो भाग घेत नाही. परंतु अधिष्ठान रूपानं त्या ठिकाणी तो हजर असतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात. तो परमात्मा आहे. उपद्रष्टानुमंता भरता भोगता महेश्वरा. परमात्मेतीच्या भक्तो देह अस्मिन् पुरुष हा परा. पराशक्ती पुरुष रूपानं, त्या परमात्मा रूपानं हृदयस्थ प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी असतं. आणि त्याच्या अधिष्ठानामुळेच या शरीराच्या सगळ्या क्रिया आपोआप चालू असतात. अर्जुना तया परी सूतला, सूतला म्हणजे निजला, सूतला ऐसा हे शरीरी म्हणून पुरुषागा अवधारी मनी पेजयाते. निजल्यासारखा स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात, असं समज अर्जुनात होती. आणि त्याच्याच आधिपत्याखाली या शरीराचे सर्व व्यवहार चालू असतात. परंतु तो फक्त साक्षीभूत आहे. हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले. कर्त्याच्या भूमिकेमध्ये कधीच जीवात्म्यानं जाऊ नये. खरा करता तो मध्ये बसलेलाच आहे महाराज. मी केलं असं म्हणूच नाही. मी केलं म्हणलं की तिथंच संपलं महाराज. करणे का न करणे आगवे तोची जाणे विश्व चढतसे जेणे परमात्मेने. या संपूर्ण विश्वाला जो चालवतो तसाच या देहाचा व्यापारही चैतन्य शक्तीच तो पुरुषच चालवत असतो महाराज. इंद्रिय फक्त नावाला असतात. अर्जुना तया परी सूतला ऐसा हे शरीरी म्हणून पुरुषागा अवधारी मनी पेजयाते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.